महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित पूज्य मनते संघ, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ह्या प्रश्नासाठी आपण लढण्यासाठी तयार झालाय ते सर्व बौद्ध धर्मीय भीमसैनिक यांना जय भीम। निर्णायक अशा पातळीवरती आज आपण आलेलो आहोत। गेल्या अनेक दिवसापासून 20-22 दिवसापासून आकाश लामा आणि भंतेगण तिथे आज बसलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा उपोषणाच्या माध्यमामधून येथील सरकारला, येथील व्यवस्थेला सांगण्यात आलेलं आहे की ही महाबोधी बुद्ध विहार आहे ते आमच्या ताब्यामध्ये द्या। आजपर्यंत काय घडलं ते आम्ही जाणत नाही, पण देशातील बौद्ध समाज हा जागृत झालेला आहे आणि तो आपले धर्मस्थळ आज मागण्याच्या पवित्र्यामध्ये आलेला। महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न आहे। देशामधील अनेक विहारांचं आज मंदिरीकरण झालेलं आहे, त्याच्या समोर ही लढाई आज सुरुवात झालेली आहे। गेल्या मागच्या आठवड्यामध्ये ह्या मुंबईचा विचार कराल तर महाकाली केव्ज मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे हजारोचे कार्यकर्ते गेले होते आणि त्यांनी सांगितलं हे काय हिंदूकरण आजच्या दिवशी चालू झालेलं आहे, ते बंद करा। आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट वरती आम्ही कायदेशीर केस केलेली आहे। अशा प्रकारची जागरूकता पूर्णतः देशामध्ये आलेली आहे आणि हा मेसेज आज जगामध्ये गेलेला। कालच अमेरिकेचा अन्ना नावाची संस्था आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉर्थ अमेरिका, त्यांच्याशी माझं संभाषण झालं, बोलणं झालं। त्यांनी देखील कालच्या दिवसामध्ये अमेरिकेमध्ये ह्याचा निषेध नोंदवलेला, तेथील राजदूताला तशा प्रकारचं निवेदन दिलेला। मागच्या 15 दिवसापूर्वी झूम मीडियाच्या माध्यमामधून अनेक देशांची, युरोपमधल्या अनेक देशांची आंबेडकरवाद्यांशी मी आमचा चर्चा झाली। त्यांना देखील आव्हान करण्यात आलेलं आहे जिथे जिथे असाल तिथे तिथे आपल्या एम्बॅसीज असतील, भारताच्या एम्बॅसी असतील, त्यांना आपला मेमोरंडम निवेदन द्या आणि आपला निषेध नोंदवा। ह्या देशामध्ये मायनॉरिटीच्या विरुद्ध कशा प्रकारचं षडयंत्र चालू आहे हे जगाला दाखवण्याची आज गरज झालेली आहे। येणाऱ्या 18-19 तारखेला मी बुद्धगया महाबोधी विहारासाठी जात आहे आणि त्यासाठी, त्या आंदोलनासाठी आणि त्यासाठी उत्तर भारतातून 500 लोक भारतीय बौद्ध महासभा, भंते सुमेतरत्न यांचा संविधानाचा रथ घेऊन ते निघालेले आहेत। 18 तारखेला येतील। 18-19 तारखेला मोठ्या संख्येने तेथे निषेध नोंदवण्याचा कार्यक्रम आज आम्ही करणार आहोत। प्रेस कॉन्फरन्स घेऊ। बिहार मधल्या असेंब्लीचे काही सदस्य आम्हाला भेटणार आहेत जे यादव समाजाचे आहेत, परंतु बौद्ध धम्मावरती त्यांची श्रद्धा आहे, ते देखील आमच्याशी त्या दिवशी चर्चा करणार आहेत। बिहारच्या असेंब्लीमध्ये हा प्रश्न आम्ही उभा करू। येणाऱ्या काही काळामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये बिहारचं स्टेट इलेक्शन आहे आणि त्या स्टेट इलेक्शन मध्ये त्या जजेल पार्टीज ज्या आम्हाला महाबोधी विहारासाठी सपोर्ट करतील त्या पार्टीना मी सांगितलं आम्ही सपोर्ट करू। जे मांझी म्हणून एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्याशी आमच्या भंतेजींचा संवाद झाला। त्यांनी देखील सांगितलं 18-19 तारखेला मी देखील, त्यांचे बिहारमध्ये 2 मिनिस्टर आहेत, 4 सदस्य त्यांचे निवडून आलेले आहेत
ते देखील त्या कार्यक्रमाला, त्या निषेधाच्या सभेला ते उपस्थित राहणार आहे. सांगण्याचा मुद्दा आहे की देशामध्ये जे जे समाज आहे, मग कुशवा समाज असेल, मोरया समाज असेल, हे म्हणते सुमित्ररत्न हे मोरया समाजाचे आहे, या सगळ्या समाजाला घेऊन एकजूट बांधून हे आंदोलनाची व्याप्ती ही मोठी करण्यात येईल. ही व्याप्ती आम्ही मोठी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ह्या देशामध्ये जसं भंतेजीने सांगितलं, आमचं काय वितुष्य कुठल्या धर्माशी नाही, परंतु देशामध्ये समता स्थापन करावी, न्याय स्थापन करावा, करुणा भाईचारा स्थापन करावा, जे बौद्ध धम्माची प्रिन्सिपल आहे, बौद्ध धम्माची तत्व आहेत, ती या देशामध्ये पुन्हा प्रस्थापित व्हावी. देशाची जी प्रतिभा आहे, विषमतावादाची जी प्रतिभा आहे, एक समाज दुसऱ्या समाजाला एका विशिष्ट नजरेने बघतो, ही प्रतिष्ठा, ही प्रतिभा आम्हाला बदलण्यासाठी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. आमच्या भावांना आम्हाला सांगावं लागेल. इतर समाजातील, इतर धर्मातील आमच्या बंधूंना आम्हाला सांगावं लागेल, बाबा देशाची प्रतिमा ही समतावादी असायला पाहिजे आणि ती करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. देशामध्ये अनेक धर्म आहेत, मल्टीकल्चर आहे, परंतु कुठेही आपण बघत नाही, एखाद्या मस्जिदवरती बघितलं, एखाद्या चर्चवरती बघितलं तर हिंदू धर्मीयांचा पगडा नाही आहे. मग बौद्धांवरतीच का, असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. परंतु बघितलं 2014 पासून देशामध्ये जे राजकीय सत्तांतर झालं, एक विशिष्ट विचारसरणीची सरकार या देशामध्ये, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आली आणि तेव्हापासून त्यांचा एक गुप्त अजेंडा किंवा सुप्त अजेंडा हा कार्यरत झालेला आहे. जेथे जेथे ही बौद्धांची पवित्र स्थळ आहे, धरोहर आहेत, त्याच्यावरती कब्जा करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत आणि प्रशासनाचा, सरकारचा त्यांना छुपा असा पाठिंबा आहे, हे आम्हाला सगळ्यांना आज कळलेलं आहे. त्याच्यासाठी हे आंदोलन प्रखर होणं, आंदोलनाची सुरुवात यशस्वी प्रकारे त्याची सांगता होणं, ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना या आंदोलनामध्ये सामील होणं गरजेचं झालेलं आहे. ज्यांनी आज कब्जा केलेला आहे, हिंदू धर्म या बौद्ध धर्म या देशातून 1200 साली लुप्त झाला आणि तेव्हा ह्या लोकांनी ह्याच्यावरती कब्जा केलेला. आपल्याला माहिती देऊ इच्छितो, हे काय मंदिराचे पुजारी नव्हते, मंदिराचे पूजक नव्हते, ह्यांनी कधीही मंदिरं बांधलेली नाही. तर होम यज्ञ ह्याच्यामध्ये ह्यांचे दिवस गेलेले आहेत, हिंदुत्वाचा जर इतिहास काढला तर. पण बौद्ध धम्म लुप्त झाल्यानंतर त्याच्यावरती कब्जा या लोकांनी केलेला आहे आणि आज आपल्याला आपली लढाई समोरची आहे. ज्या ज्या ठिकाणी असे कब्जे करण्यात आलेले आहेत ते सोडवणं ही आपली प्रायोरिटी असणार आहे आणि त्याची सुरुवात आपण महाबोधी बुद्ध विहार ह्याच्यापासून सुरुवात करणार आहोत. आपल्या सगळ्यांची साथ आहे. आज जसं मुंबईमध्ये आपण निषेधाचा हा मोर्चा केलेला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अशा प्रकारचे आजच्याच दिवशी निषेधाचे मोर्चे निघालेले आहेत, जागृतीसाठी मोर्चे निघालेले आहेत. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मोठ्या संख्येने आपण हजर झालं. बौद्ध धम्मापायी आपली निष्ठा आहे. भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल या सगळ्या कार्यकर्त्यांचे, विविध स्वच्छता संघटना, बौद्ध भिक्खू संघ यांचा सगळ्यांचा मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.